परभणी येथे झालेल्या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। भीमसैनिकांना उचलण्याचं सत्र, ज्याला प्रशासन हे कॉम्बिंग ऑपरेशन असं नाव देत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे। पोलिस ज्याप्रमाणे कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शस्त्राने, लोखंडी रॉडने भीमसैनिकांना, भीम अनुयायांना जे मारहाण करीत आहेत, कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्यांची धरपकड चालू आहे। हीच स्फूर्ती त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी व घडलेल्या घटनेला आळा घालण्यासाठी लावली असती तर आज हे पडसाद उमटले नसते। जे कॉम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी चालू आहे ते कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावं व दुसरी मागणी या ठिकाणी अशी केली आहे, पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने शस्त्रसाठा घेऊन, लोखंडी रॉड असतील, दांडे घेऊन जे युवकांना, भीमसैनिकांना मारहाण करीत आहे, याची चौकशी व्हावी की पोलीस प्रशासनाकडे हे दांडे, हे लोखंडी रॉड आले कुठून। या ठिकाणी तात्काळ सर्व आरोपींना अटक करावी। आरोपीच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे? दरवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच विटंबना कसं काय होते? अनेकदा संविधानाचीच विटंबना कशी होते? ज्यांच्याकडून संविधानाची विटंबना होते त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। हे कुठल्या जातीचं, महापुरुषाचं विटंबना नसून हे देशाच्या संविधानाची विटंबना या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळं संविधानाची विटंबना ज्यांच्याकडून होत असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवण्यात यावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। दरवेळी प्रशासनाकडून सांगण्यात येते की हा माथेफिरू आहे। माथेफिरू फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच प्रेम करतो का? हाही प्रश्न या ठिकाणी उभा राहतो। शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, भारतामध्ये जेवढेही महापुरुषांचे पुतळे असतील यांना संरक्षण देण्याचं काम इथल्या प्रशासनाने करावं। व या ठिकाणी दुसरी मागणी अशी करतो की जे काही तिथं विटंबना झाली आहे तात्काळ त्याचं पुनर्वसन करून भव्य दिव्य असं संविधानाचं स्मारक त्या ठिकाणी बांधण्यात यावं, अशी मागणी परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आलं आहे।